हॅलो मित्रमंडळींनो, कसे आहात सर्व? माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण शेतकऱ्यांच्या रिलेटेड आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत, जीवामृत। तर तुम्हाला पाहिजे असेल तर पूर्ण पहा आणि जीवामृत कसा बनवते तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवतो। चला, तर तुम्हाला समोर दिसलेली खाली जागेवर आपल्याला इथं जीवामृतचा खत बनवायचा आहे आणि इकडे पाण्यामध्ये वला करून कचरा आपल्याला तिकडे मांडायचा आहे, जेणेकरून तो वला होऊन पूर्ण सडून जाईल आणि पूर्ण याच्यातून पाणी झाडून आपल्याला तिकडे मांडायचा आहे आणि पूर्ण चौकोनी असा आपल्याला तो खत बनवायचा आहे आणि पूर्ण कचरा ओला करून मांडायचा आहे। त्याच्या वरतून आपल्याला शेणाची स्लरी मांडायची आहे आणि ज्या पाण्यामध्ये आपण कचरा ओला करतो आहोत त्या पाण्यामध्ये पण आपण जीवामृत टाकलेलो आहोत आणि हा पूर्ण कचरा आपण तिथे जीवामृतमध्ये टाकणार आहोत आणि तो खत आपण या कचऱ्याचा बनवणार आहोत। या जीवामृतमध्ये 50 लिटर पाण्यामध्ये 10 लिटर गोमित्र, 10 किलो शेण, 1 किलो बेसन, 1 किलो गूळ आपण याच्यामध्ये मिक्स करून टाकलेलो आहोत। जीवामृतमुळे जमीन मस्त भुसभुशीत होते आणि त्याच्याने जमिनीची उपज वाढते आणि हा खताचा बेड 13 दिवसा पहिले बनवलेला होता। हा पूर्ण कचरा आपल्याला त्या जीवामृतच्या पाण्यामध्ये डुबवून आपल्याला तिकडे मांडायचा आहे आणि पूर्ण बेड आपल्याला ओला करूनच मांडायचा आहे आणि 10 ते 15 लिटर पाण्यामध्ये आपल्याला 1 ते 2 लिटर जीवामृतचे पाणी आपल्याला टाकायचे आहे। आपल्या जीवामृतच्या बेडवर दुसऱ्या नंबरचा थर म्हणजे शेणाची स्लरी, ते आपल्याला हातरून पूर्ण मांडायची आहे आणि तसेच एक थर कचऱ्याचा, एक थर शेणाची स्लरी अशी मारत जायची आणि कचरा मांडत जायचा आणि आपला हा पूर्ण बेड कंप्लीट झाला। याच्यावरती आपल्याला शेणाची जाड स्लरी म्हणजेच ते आपल्याला त्या पूर्ण बेडवर आपल्याला ते लिपून घ्यायची आहे। या पद्धतीने आपल्याला हा पूर्ण बेड लिपून घ्यायचा आहे आणि हा आहे तुमच्या समोर पूर्ण आपल्याला कंप्लीट बेड आणि तुमचा हा 2 ते 2.5 महिन्यानंतर पूर्ण आपला कंपोस्ट खत बनवून रेडी राहील। असेच शेती संबंधी तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, कमेंट, शेअर करा।